भाग 1. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अक्कलकोट प्रकट होतात. त्यांचा अबोल स्वभाव पाहून लोक चकित होतात. भाग 2. स्वामी मौनातूनच भक्ताचे मन ओळखतात. शब्दाशिवाय मार्ग करतात. भाग 3. एका गरीब भक्ताची परीक्षा घेऊन त्याला विश्वासाचं महत्त्व शिकवतात. भाग 4. स्वामी भिक्षा मागूनही अहंकार मोडता दातृत्वाची जाणीव करून देता. भाग 5. अबोल राहूनही स्वामींची नजर भक्तांच्या दुःखावर उपाय ठरते. भाग 6. एका आजारी व्यक्तीला स्पर्श न करता कृपादृष्टीने बरे करतात. भाग 7. स्वामी मौनात बसलेले असतानाच भक्ताच्या अंतःप्रेरणा मिळते. भाग 8. स्वामी रांगावल्यासारख्या भासतात पण ते भक्ताच्या कल्याणासाठी असते. भाग 9. अबोल स्वामी एका शंकाळू व्यक्तीचा संशय नष्ट करतो. भाग 10. स्वामीचं मौन म्हणजे उपदेश असल्याचं भक्ताचं उगमलं. भाग 11. एका लोभी व्यक्तीला स्वामी मौनातून त्यांचा चूक दाखवतात. भाग 12. स्वामी संकटाआधी इशारा देतात. शब्दाशिवाय. भाग 13. भक्ताची निष्ठा तपासण्यासाठी स्वामी दुर्लक्ष करतात. भाग 14. स्वामींच्या शांतपणे भक्ताला आत्मशांती मिळते. भाग 15. अबोल स्वामी मनातील प्रश्नांची उत्तर देतात. भाग 16. स्वामींच्या मौनात करुणा घडलेली असते. भाग 17. एका गौरिष्ठ पंडिताला अहंकार स्वामी मोडवतात. भाग 18. स्वामी शब्द न बोलता धर्माचा अर्थ शिकवतात. भाग 19. स्वामींच्या मौनामुळे भक्ताची श्रद्धा अधिक दृढ होते. भाग 20. स्वामींनी संकटातूनही शांत राहण्याचा धडा देतात. भाग 21. अबोल स्वामी भक्ताला आत्मविश्वास देतात. भाग 22. स्वामींचं मौन म्हणजेच ईश्वरी लीला आहे हे प्रकट. भाग 23. स्वामी भक्ताच्या प्रार्थनेत बदल घडवतात. भाग 24. मौनातूनच स्वामी मुक्तीचा मार्ग दाखवतात. भाग 25. भक्ताला उगमवत स्वामी अबोल आहेत पण कधीही दूर नाही. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.